नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आता बामणडोंगरीच्या नंतर मी इथे खारकोपरला आलो आहे। तो खारकोपरचा कसा सिडकोचा फ्लॅट कसा आहे ते दाखवतो। तर मित्रांनो, मी आता आलो आहे सेक्टर 16मध्ये, सेक्टर 16 खारकोपर। तर तुम्ही इथे बघू शकता आणि हा प्लॉट नंबर 2A आणि 2B आहे। तर आता इथे मी सॅम्पल फ्लॅट तुम्हाला पहिला दाखवतो, बाकी तुम्ही बाहेरचं बघू शकता। आणि हा बिल्डिंग नंबर 3 आहे। तर याच्यामध्ये आता मी ॲडजस्ट एंटर करतो आहे। तर हे असा एंट्रन्स आहे पहिला। तर वे टू सॅम्पल फ्लॅट इथे बघू शकता। आणि इथे सेम म्हणजे तुम्हाला बामणडोंगरीमध्ये दाखवला ना, तर सेमच स्ट्रक्चर आहे। हां, सेमच सर्व काही जे डिझाईन आहे ते वापरलं आहे। आणि इथे पण CCTV कॅमेरा वगैरे आहे, इथे बघू शकता। आणि इथे पण 2 रूम असं दिलेलं आहे, मीटिंग रूम सारखं बनवलं आहे। आणि लिफ्ट वगैरे सध्या बंद आहे, लिफ्टचं काम अजूनही चालू आहे। आता वरचा फ्लॅट दाखवतो, सॅम्पल फ्लॅट पण रेडी आहे ना। तर हा असा स्टेअरकेस आहे। तर स्टेअरकेसवरून जाऊया आपण वरती। ठीक आहे, आता हा फर्स्ट फ्लोअर आहे। तर फर्स्ट फ्लोअरला पहिला तर इथे बोर्ड लागला मला। ते बोर्ड इथे तुम्ही बघू शकता। बोर्डमध्ये पूर्ण रचना कसा आहे पूर्ण कॉम्प्लेक्सचा ते दाखवलं आहे। इथे बघा प्लॉट 3 एक्सटेन्शन आहे, इथे प्लॉट 3 इथे प्लॉट 3 एक्सटेन्शन। बाकी इथे जवळ खारकोपर रेल्वे स्टेशन समोरच आहे। बाकी हा इंटेरियर दाखवला आहे EWS फ्लॅटचा। बाकी इथे सॅम्पल फ्लॅट आहे माझ्यासमोर। आता मी 107मध्ये जातो आहे, 107मध्ये। तर बाकी तुम्ही बघू शकता 107मध्ये सॅम्पल फ्लॅट कसं आहे। पहिलं तर हे बघा, हॉल, फॅन वगैरे लावला आहे, लाईट वगैरे लावलेला आहे इथं। ठीक आहे, सॅम्पल फ्लॅट आहे ना म्हणून ठीक आहे। हे सेम तोच आपण जे बामणडोंगरीला होता ना, तो सेम रेप्लिका आहे, सेम एरिया आहे, सेम तोच पूर्ण थीम आहे। तो सेम तो कलर मारला आहे, ग्रे कलरचा आहे। आणि इथे बाथरूम बघू शकता तुम्ही, शॉवर दिलेला वरती। आणि खाली तुम्ही बघू शकता, खाली हॉट वॉटर कोल्ड वॉटरसाठी टॅब आहे। नंतर इथे हँडवॉश बेसिन आहे आणि एल शेप किचन आहे। वरती शेल्फ आहे, स्मॉल फॅन लावलेला आहे। फॅन इन्क्लूड नाही आहे, फॅन तर बस सॅम्पल फ्लॅट आहे म्हणून लावलेला आहे। आणि एल शेप किचन आहे, ठीक आहे। आणि ते टॅब दिलेलं आहे, टॅब CRAचं दिलं आहे, ते बघू शकता। आता इथे मी एकटाच आहे म्हणून मी आता निवांत व्हिडिओ बनवू शकतो। इथे 2 नॉर्मल स्विचेस लावलेले आहे, 6 एम्पियरचा नाही, इथे एक 16 एम्पियर, एक ना मोठा लावलेला आहे 16 आहे, एक नॉर्मल आहे 6 एम्पियरचा। इथे पण एक नॉर्मल स्विच लावलेला आहे 6 एम्पियरचा। इथे पण एक स्विच दिलेला आहे, जे ह्याच्यावरतीच दिलं आहे, बेसिनच्या वरती एक स्विच दिलं आहे। आणि हे पण LNTचं कन्स्ट्रक्शन आहे। नंतर जस्ट किचनच्या एंट्रन्सला एक स्विच दिला आहे, नॉर्मल 6 एम्पियरचा, बाहेर लाईट लावला आहे। सेम बामणडोंगरीमध्ये जसा होता ना तसंच आहे। वरती एक सॉकेट दिलेलं आहे हीटरसाठी। आणि इथे बघा मस्त दिलं आहे ना, मोठा स्विच लावला आहे हे बघा। त्याच्यानंतर हा नॉर्मल स्विच दिला 6 एम्पियरचा। आणि हे टॉयलेट आहे WC वेस्टर्न टॉयलेट, हे पण CRAचं आहे, ठीक आहे। हे पण CRAचं आहे। तर हा झाला किचन वॉशरूम टॉयलेटचा एरिया, ठीक आहे। आता जस्ट मी राईट साईडला दाखवतो, राईट साईडला बेडरूम आहे। तर बेडरूमला तुम्ही पहिला तर डोअर बघू शकता। हां, डोअरला मस्त सरमायका लावलेला आहे। हे सरमायका तर मस्त तिकडे पण लावलेला आहे बामणडोंगरीमध्ये पण। तर हे डोअरला पण लावलेलं आहे। आणि याला हँडल दिला आहे। हे पण ब्रँड कोणतं आहे, गेजचा ब्रँड आहे। नंतर जसा एंट्रन्समध्ये जस्ट बेडरूमच्या दरवाजाच्या बाजूला स्विचेस दिलेला आहे। हां, लाईटच्या स्विचेस, फॅनच्या स्विचेस दिलेला आहे। नंतर TVसाठी पण दिला आहे, TVसाठी इथे पण लावला आहे। आणि हॉलमध्ये पण आहे, हॉलचं मी दाखवलं नाही ना स्विचेस, ते पण दाखवतो। तरी पहिला तर तुम्ही बेडरूमचं बघून घ्या। तर इथे पण स्विचेस दिलेले आहे
सॉकेट टी व्हीसाठी आणि केबलसाठी, केबल वायफाय. आणि इथे सेम तेच कन्स्ट्रक्शन आहे. खाली एक स्लॉट दिला आहे कबाडसाठी आणि इथे साईडला एक स्लॉट दिला आहे, हां व्हर्टिकल स्लॉट असा. आणि वरती पण दिला आहे शेल्फ, ठीक आहे. आणि त्या साईडला पण इथं पण एक शेल्फ दिलेला आहे, हे पण तुम्ही बघू शकता इथे. बाकी हा बाहेरचा एरिया आहे. गार्डनचा एरिया सेम आहे, बाकी जो बिल्डिंगमध्ये आहे ना तसंच आहे. हे बघू शकता बाहेर दिसत असेल. आता स्टेशन दिसत नाही आहे, रेल्वेची पटरी आहे. स्टेशन तिकडेच आहे, खारकोपर स्टेशन दाखवतो कुठे, ठीक आहे. जास्त लांब नाही आहे, सर्व स्टेशन टच आहे. इथे बिल्डिंग सर्व. बाकी हॉलमध्ये पण इथे एक 16 एम्पियर स्विच नाही दिला वाटतं आहे, इथे नाही दिला आहे. हां त्या साईडला दिला वाटतं आहे, त्या साईडला पण स्विचेस नाही दिला आहे 16 एम्पियरसाठी, AC साठी नाही दिला आहे. पण बेडरूममध्ये दिला असेल ना, तर इथे खाली दिला आहे, खिडकीच्याच बाजूला दिलं आहे फॅन वगैरेसाठी स्विचेस वगैरे. आणि नॉर्मल एक स्विच दिला आहे डोरच्या बाजूला एक स्विच दिला आहे. मला वाटतं हा लाईटचा स्विच असेल, तर सध्या बंद आहे. असा होता फ्लॅट. तर हा सेक्टर 16 2A2B प्लॉट नंबर 2A2B खारकोपर तो आहे. तर सर्व जे स्ट्रक्चर जे बनवलं आहे ना, जे डिझाईन वगैरे आहे ना, सर्व सेम आहे. म्हणजे बामणडोंगरीला आणि खारकोपरला काहीच फरक नाही आहे. आणि इकडचं तर काम झालं आहे 2A2Bचा. आणि तो तिकडे दुसरा एक साईट आहे ना 2C माहिती ना, दुसरा प्लॉट होता तो. आय थिंक तिकडे काम अजूनही चालू आहे. तर तिकडे मला परमिशन नाही दिला जायला आतमध्ये, कारण काम अजूनही चालू आहे कन्स्ट्रक्शनचा. बाकी तुम्हाला बाहेरचा जे परिसर आहे तो पण दाखवतो. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल ना, तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, ठीक आहे. चला आता मी खाली दाखवतो तुम्हाला, खाली अजून काय काय. बाकी सर्व रूम बंद आहे. इकडच्या पोझिशनचं अजूनही चालू नाही झालं आहे. तर बामणडोंगरीचा चालू झाला आहे, तर खारकोपरचं चालू नाही झालं आहे. तर खारकोपरमध्ये अजून थोडाफार काम बाकीच आहे. बाकी सेम डिझाईन आहे, सेम खाली टाईल्स वगैरे लावलेला आहे आपला बामणडोंगरीसारखा, ठीक आहे. 4 ते म्हणजे एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहे. एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहे. तर तिकडे पण तसंच होता आपला बामणडोंगरीला. आणि हे पण एल&टीकडे बनवलं आहे. बाकी इथे बघा बंद करून ठेवलं आहे, वरती जायची परमिशन नाही आहे, ठीक आहे. चला आता मी खाली जातो, तुम्हाला खालचं काय ना थोडा गार्डन वगैरे इथे एरिया चालू आहे ते दाखवतो. बाकी तर इथे सर्व बंद करून ठेवलं आहे ह्या लोकांनी, ठीक आहे ना. तर बाकीचं तुम्हाला दाखवतो काय काय आहे. बाकी सेम तोच आहे. अजून किती लिफ्ट, एमर्जन्सी लिफ्ट बंद आहे, आपण लॉक करून ठेवलं आहे ना. एक एमर्जन्सी लिफ्ट आतमध्ये आणि 2 लिफ्ट इथे, हां हे 2 लिफ्ट इथे. बाकी इथे CCTV कॅमेरा वगैरे लावलेला आहे प्रॉपर. डोरच्या पण डिझाईन बघितलं ना, बघा ना एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये दिलं आहे. दिसायला पण छान वाटतं आहे. हा बघा खाली बघा, इथे बंद करून ठेवलं आहे तुम्ही बघू शकता. तर आतला तर काही दाखवू नाही शकत. तर ज्या लोकांना आतला काही स्ट्रक्चर बघायचं असेल ना, तर माझ्या बामणडोंगरीचा व्हिडिओ बघा. बामणडोंगरीचा व्हिडिओ बनवला आहे जे मी, तो सेम तसंच आहे. तो थीम वापरला आहे, सेम कलर तोच आणि सेम डिझाईन आहे. आणि माझ्यासमोर बघा कम्युनिटी हॉल दिसतो आहे. तर हा कम्युनिटी हॉल परत मी जातो फर्स्ट फ्लोअरला, आणि फर्स्ट फ्लोअरला वरूनच दाखवतो. टॉप इथून बंद करून ठेवला आहे. तर सॅम्पल फ्लॅटवर जेवढं दिसतं आहे ना तेवढं दाखवतो तुम्हाला मी. परत जावं लागेल वरती मला, थांबा मी वरती जातो. चला परत आलो मी फ्लॅटमध्ये. तर इथूनच दाखवतो ना तुम्हाला काय काय आहे. पहिला तर तुम्ही हे बघू शकता, हे असा रूफ टाईप बनवला आहे बसण्यासाठी तिकडे, ठीक आहे. आणि त्या साईडला मला वाटतं आहे ना तो बघा तिकडे, तो त्या साईडला मला वाटतं मीटर रूम आहे. आणि बाकी तर बघू शकता इथे बाहेर कसं आहे. ते जायची परमिशन नाही मला, तर मी आता इथूनच दाखवतो आहे. सेम आहे, सेम म्हणजे बामणडोंगरीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, सेम तसंच बनवलं आहे. बाकीच्या कनेक्टिव्हिटीचं काय, इथे सर्व जे इकडे जे सर्व प्रोजेक्ट आहे ना स्टेशन टच आहे. तर बामणडोंगरीचा पण पूर्ण
स्टेशन समोरच होता, हा पण खारकोपर स्टेशन जवळ आहे, तो इकडे कनेक्टिव्हिटीचा काही प्रॉब्लेम नाही. बाकी आजूबाजूला सर्व एरिया डेव्हलप केलेला आहे ऑलरेडी, म्हणजे काही इथे डेव्हलपमेंट चालू नाही आहे, डेव्हलप्ड आहे पूर्ण एरिया. म्हणून तर इकडे थोडा रेट हाई आहे आपला कम्पेअर टू थोडंजा आणि बाकीच्या साईड. तर इथे काही टेन्शनच नाही आहे, इथे काही मला एवढा मेहनत करायची गरज नाही आहे, तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दाखवायची गरज नाही आहे. बाकी तुम्हाला ना मी एक ओव्हरव्ह्यू इकडचा रोड वगैरे व्ह्यू आहे ना ते थोडा दाखवतो. तर चला आता बाहेर पडतो आणि गेटचा बाहेर कसा आहे तो पण दाखवतो. बाकी हे तुम्ही एंट्रन्स बघू शकता, एंट्रन्सला असा बॅनर वगैरे लावलेला आहे आणि हे बघा गेट पण एकदम प्रीमियम दिसतं आहे ना. तर बाकीचे फ्लॅट तर काय बोले जातं. हे बघा ना गेट काय छान बनवलं आहे एकदम. आणि इथे बोर्ड आहे, बोर्डवरती सर्व इन्फॉर्मेशन आहे. तर इथे पहिलं तर द्वारका फेज 1 आणि फेज 2 प्लॉट नंबर 2 सेक्टर 16 बिहाइंड रमशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उळवे. हां तर तिकडे बघा एक इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, हे तुमच्यासमोर दिसत असेल, तो रमशेठ इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. बाकी टावर्समध्ये तुम्ही बघू शकता नंबर ऑफ फ्लोअर्स J+12 आहे, नंबर ऑफ बिल्डिंग 6 आहे आणि 576 टोटल फ्लॅट आहे. नंतर कॉन्फिगरेशनमध्ये 1 BHK कॅटेगरी EWS आणि कार्पेट एरिया 322 स्क्वेअर फूट आणि कॉस्ट बघा 38.6 लाख. इथे पण कॉस्ट तर कमी केलं आहे. बाकी आतमध्ये सिटिंग एरिया आहे, गझेबो सिटिंग एरिया, लॉन आहे, किड्स प्ले एरिया आहे, फिटनेस सेंटर आहे. बेकार गरमी आहे बाहेर. तर मित्रांनो हे होता इकडचा सॅम्पल फ्लॅट आणि बाकीचा व्ह्यू. तर आता निघूया इथून. भयंकर गरमी होते भाई, भयंकर गरमी आहे. पहिला तर AC लावतो. बापरे 3 वाजून किती गरमी झालं आहे. गरमी भयंकर गरमी आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग होता आपला सेक्टर 16 प्लॉट नंबर 2A आणि 2B. ठीक आहे. ठीक आहे. आणि द्वारका फेज 1 आहे. हा द्वारका फेज 1 म्हणजे फेज 1 आणि फेज 2 नाव दिलं आहे. तर बाकी मला वाटतं फेज 2 तो आहे, तिकडे काम अजूनही चालू आहे, अजूनही काम चालू आहे फेज 2चा. तर काम पूर्णपणे झाला नाही आहे. तर बाकीचा इकडचं मी आजूबाजूला काय काय आहे ना ते पण दाखवतो. एक ओव्हरव्ह्यू, एक रोडचा ओव्हरव्ह्यू आहे ना हे दाखवतो तुम्हाला की रोडच्या आजूबाजूला काय काय अवेलेबल आहे. ठीक आहे. आता एक खारकोपरचा आणि बामणडोंगरीचा दोन्ही तुमचं एकत्र कनेक्टिव्हिटी सर्व दाखवतो. आणि हे जे फ्लॅट वगैरे आहे ना जेवढं पण बनलेला बामणडोंगरी आणि खारकोपरला दोन्ही स्टेशन टच आहे. तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो. टिल देन गुड बाय. मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.